तुम्ही कुठून आलेलात? मी देवयानी चव्हाण, मी लालबाग मधून आली, प्रभाग क्रमांक 203. सांगा, आज तुम्हाला उत्सुकता आहे की राज ठाकरे काय बोलणार आहेत? राज ठाकरे काय बोलणार आहे ही उत्सुकता मला एकटीला नाही, पूर्ण महाराष्ट्राला याची नजर आहे. पूर्ण महाराष्ट्राची नजर आज शिवाजी पार्क मध्ये लाखोच्या जनतेने संख्येने इथे जनता उभारली आहे. आज जर आपल्याला ऍक्च्युली महाराष्ट्राची तुम्ही बघत ना की राजसत्ता जी आहे आणि राजकारण आहे एवढं ढासळले, राजाला उत्सुकता लागलेली आहे. तुम्ही काय म्हणा, तुम्ही कुठून आला? मी धाराशिव जिल्ह्यातून आलेलो आहे. आम्ही असंख्य कार्यकर्ते राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेलो आहे. राजसाहेब बांधतील ते तोरण, बोलतील ते धोरण, हे आम्ही विचार घेऊन उद्यापासून धाराशिव जिल्ह्यात कामाला लागणार आहोत. राजसाहेब जे आदेश देतील त्या विचारानं आम्ही पक्षवाढीस उद्यापासून कार्य करू. तुम्ही सांगा की जर राज ठाकरे भाजप सोबत गेले, महायुतीत गेले, तर तुम्ही काय तुमचा निर्णय असेल? आमचा निर्णय जे राजसाहेब सांगतील तो आमचा निर्णय राहणार, सर्व महाराष्ट्र सैनिकांचा निर्णय राहणार. कारण 18 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता हा फक्त राजसाहेबांचे आदेशच पाळतो, दुसरे कोणाचे आदेश पाळत नाही. तुम्ही सत्तेत जायला तयार आहात? नाही, राजसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच राहील. येणारे दिवस हे आमच्यासाठी चांगलेच राहतील. पण आतापर्यंत तुम्ही भाजपच्या विरोधात होता. जी बाजू चुकीची असेल त्याला विरोध राजसाहेबांनी नक्कीच केलेला आहे. जी चांगली बाजू तिचं अभिनंदन मी राजसाहेबांनी केलंय. त्याच्यामुळे राजसाहेब जो निर्णय घेतील तोच मान्य राहील. नक्कीच संदीप, आपण पाहिलं की सगळ्यांना उत्सुकता आहे राज ठाकरे काय निर्णय घेत आहेत, परंतु सगळ्यांच्या मनामध्ये एक गोष्ट मात्र आहे की महायुतीत जायला पाहिजे, सत्तेमध्ये आपण वाटेकरी व्हायला पाहिजेत. कारण गेले अनेक वर्ष फक्त आंदोलनं केली, विरोधामध्ये भूमिका घेतली. आता आपण सत्तेत जायला पाहिजे ही भूमिका सगळ्या अगदी राज ठाकरे बोलतील ते धोरण आणि राज ठाकरे बांधतील ते तोरण, अशा प्रकारची मनसैनिकांच्या प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसत आहेत. संपूर्ण राज्यभरामधनं हे सगळे मनसेचे कार्यकर्ते आपल्याला शिवाजी पार्कवर जमलेले दिसत आहेत. महाराष्ट्राच्या दरी कपारी महाराष्ट्राच्या दरी कपारी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य या देशामध्ये उभा केलं, गोरगरिबांचं राज्य उभा केलं. हे कोण्या जागीरदार जमीनदाराच्या जीवावरती नाही, तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुद्धा इथल्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार माणसाचं राज्य होतं. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या जवळ 18 पगड 12 बलुतेदार कष्ट करणारी माणसं होती. या गोरगरिबांच्या लेकरांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्या माझ्या स्वराज्याची गुढी उभा केली. आणि तोच विचार घेऊन राजसाहेब सुद्धा आम्ही पाहतो खेड्यापाड्यामध्ये सर्व जाती धर्माची माणसं त्यांच्या बरोबर आहेत. छातीचा कोट करून कुठलीही सत्ता नसताना ही माणसं लढत आहेत. आणि म्हणून अहो महाराष्ट्राच्या दरी कपारी या महाराष्ट्राच्या दरी कपारी लढला शिवराया. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. एक नक्की की महाराष्ट्र हिताचं काय असेल ते बोलतील, चालू घडामोडींवर बोलतील, पण तो काय बोलतील हे निश्चित कोणीच सांगू शकत नाही. तुम्ही मगासपासून सर्वांना विचारलं असेल, कोणाला काही ती आयडियाच नसते. परंतु निश्चित सध्याचं जे राजकारण चालू आहे, सध्याचं जे गटातटाचं बोला किंवा पक्षांचं बोला, जे घाणेरडं राजकारण चालू आहे त्याच्यावर निश्चित चांगल्या प्रकारे भाष्य करतील. दरम्यान मनसे नेते प्रकाश महाजन पाडवा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर दाखल झाले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. तुम्ही मोठ्या उत्साहाने आणि सगळ्या तयारीने आलेले पाहिजे. ह्याचा आमचा उत्साह घेतला, आमचा नेता उत्साहित आम्ही उत्साही ना. आणि नेत्याचं आणि कार्यकर्त्यांचं जी काही वेवलेन जुळली ते आम्हाला माहिती ना काय आहे ते. त्याच्यामुळे नेता आमचा उत्साही, आम्ही उत्साही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बोलतील? तेच बोलतील ना, ते काय बोलतील. मी काय तुम्हाला काय वाटतं, काय बोलणं अपेक्षित? नाही, मला जे अपेक्षित आहे ते मी टॅली करून पाहिजे ना माझ्या मनात ते काय बोलणार आहेत ते. जाहीर कसं काय सांगू शकतो.